आता राजकीय त्यांच्या मनात काही ते सांगत नाहीत ना, त्यांच्या मनामध्ये काय मला माहित नाही. आता याला सांगत होते शिवडी मधून उभे राहा, पण त्याच्या म्हणाले मी नको. शिवडीचा कुठला मतदारसंघ वडा, मी त्याला सांगत होतो चिपळूण मधून संगमेश्वर मधून उभे राहा, मी सांगत होतो. ते म्हणाले नको. त्यामुळे त्यांना बहुतेक खासदार व्हायची इच्छा असावी आणि ते त्यांनी व्हावं असं शुभेच्छा देतो. आपण पाहत आहात पवन न्यूज. वाढदिवस साजरा करणं म्हणजे आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावर उभे आहात, ज्या प्रगती पथावर तुम्ही उभे आहात, ज्या नावारूपाला तुम्ही आलेले आहात, वाढदिवस साजरा करणं म्हणजे आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकण्याकरता म्हणून ज्यांच्या हाताचा आधार घेतला, ज्यांची करणी धरून मी आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकलं, त्याचे ऋणानुबंध व्यक्त करणं, त्याची आठवण करणं, त्याची जाण घेऊन पाठीमागे वळून बघणं. आणि म्हणून वाढदिवस साजरा करत असताना माझ्या आयुष्यामध्ये आज मला मिळालेलं यश, ते यश मिळण्याकरता ज्या वेळेला यशाच्या दृष्टीने मी पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळेला मला ज्यांनी यांनी आधार दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे वाढदिवस आहे, म्हणजे वाढदिवस आहे. आयुष्यामध्ये वाढदिवस साजरा करणं हा एक आनंदाचा क्षण असतो. खर तर वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपल्या आयुष्यातले किती दिवस आणि किती वर्ष कमी झाली याचीच खऱ्या अर्थानं उजळणी करणं किंवा गिनती करणं असं म्हणतात. पण तरी देखील आपण सगळे वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस का साजरा करतो तर त्याच्या पाठीमागं एक खूप अशा प्रकारची आत्मिक अशा प्रकारची एक भावना आहे. ज्या पद्धतीनं छोटं बाळ असतं आणि ते बाळ जन्माला आल्यानंतर ते सगळ्यांतच कोण कौतुकाचा विषय झालेला असतो. त्याने हळूहळू रांगावं असं वाटत असतं, रांगल्यानंतर त्याने ढोपरानं पुढे जावं असं वाटत असतं आणि त्याचबरोबर त्याने उठून हळूहळू उभं राहावं म्हणून सगळीच घरची मंडळी, आई वडील, पालक, नातेवाईक प्रयत्न करत असतात. ते ज्या वेळेला हळूहळू आधारानं उभं राहतं त्याच वेळेला त्या बालकानं एक पाऊल चालायला सुरुवात करावी अशा प्रकारची आपण वाट बघत असतो आणि त्यांनी ते चालावं म्हणून आपण सगळे प्रयत्न करत असतो. परंतु ते चालण्याचं धाडस करत नाही आणि हळूहळू ते कोणाचा तरी हाताचा आभार घेऊन, कोणाच्या तरी हाताचा आधार घेऊन, कोणाचा तरी आधार घेऊन ते बालक, ते मूल हळूहळू चालायला सुरुवात करतं. पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढीला लागतो, त्याचा आत्मविश्वास दृढ होतो आणि ते बालक दूर दूर हळूहळू चालायला लागतं. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की हीच चालत असताना आयुष्यातली सुरेशराव तुमची किती वर्ष, कितवा वाढदिवस आहे मला तुम्ही सांगू नका, आम्ही काही विचारणार नाही. ते वहिनीनं माहित असेल तेवढं बरं होईल. परंतु आज वाढदिवस साजरा करणं म्हणजे आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावर उभे आहात, ज्या प्रगती पथावर तुम्ही उभे आहात, ज्या नावारूपाला तुम्ही आलेले आहात, वाढदिवस साजरा करणं म्हणजे आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकण्याकरता म्हणून ज्यांच्या हाताचा आधार घेतला, ज्यांची करणी धरून मी आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकलं, त्याचे ऋणानुबंध व्यक्त करणं, त्याची आठवण करणं, त्याची जाण घेऊन पाठीमागे वळून बघणं. आणि म्हणून वाढदिवस साजरा करत असताना माझ्या आयुष्यामध्ये आज मला मिळालेलं यश, ते यश मिळण्याकरता ज्या वेळेला यशाच्या दृष्टीने मी पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळेला मला ज्यांनी यांनी आधार दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे वाढदिवस आहे, म्हणजे वाढदिवस आहे. आयुष्यातली इतकी वर्ष कमी झाली याचा अर्थ ही कमी होतच असतात, ते नैसर्गिक आहे. परंतु आयुष्याची पहिली यशाची सुरुवात कुठून झाली, कुणी मदत केली, कशी मदत केली, त्यांचे ऋणानुबंध व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि पुढे जाण्याकरता थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं म्हणजे वाढदिवस साजरा करणं. आणि म्हणून हा वाढदिवस तुमचा जो दिमागात साजरा होतोय, मी आताच वहिनींना सांगितलं की तुम्हा दोघांची साथ आणि निखिल तुमची भविष्याची वाटचाल ही अशीच पुढे होत राहो. आजचा तुमचा वाढदिवस किती हा मला माहित नाही, पण निश्चितपणे 75वा नाही एवढं नक्की आहे. आणि म्हणून 75व्या वाढदिवसाला आम्हाला पुन्हा बोलवा आणि त्यावेळेला आम्ही सगळे आमदार असावं अशा सदिच्छा व्यक्त करा. अशी आहेत काय
इतका आहेच बरेच वर्षापासून. गमतीचा भाग सोडा, मगाशी आमचे ठाकूर भाऊ अँकर त्यांनी अंगामध्ये एक संचार निर्माण केला. मला वाटतं तुमची वाटणं आम्ही ठेवली असती तर आम्ही चांगल्या मताने निवडून आलो. परंतु मी तुम्हाला थांबवलं कारण तुमच्या अंगामध्ये अशा पद्धतीनं एकदम असा लावा रसासारख्या तुमच्या लाटा उसळत होत्या. म्हटलं शांत शांत, कारण मगाशी वकील आपल्या डॉक्टरनी सांगितलं की ते नुकतेच रिटायर झाले, म्हणजे 58 वर्ष होऊन गेलेली असतील. त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घेणं आणि पुढच्या निवडणुकीला तुम्हाला प्रचाराला बोलवणं म्हणून आम्हाला काळजी घ्यावी वाटते. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. सुरेशराव, पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. खूप दिमागदार कार्यक्रम, खूप असा आनंदामध्ये आणि तितकाच आपलेपणानं आपुलकीनं हा असा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. अगदी कोणाची नजर लागू नये अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आणि तुमच्या आयुष्यामध्ये रोज अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करण्याकरता तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद, तुमच्या कुलस्वामीचे आशीर्वाद, तुमच्या ग्रामदैवताचे आशीर्वाद. कारण मी पाहिले थोड्या दिवसामध्ये तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी येऊन जे व्यवसाय झालात, पण तुम्ही तुमच्या पूर्वजांना विसरलेला नाही, तुम्ही तुमच्या ग्रामदैवतेला विसरलेला नाही आणि तुम्ही तुमच्या कुलस्वामीला देखील विसरलेला नाही आणि गावच्या गणपतीला देखील विसरलेला नाही. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये ही प्रगती काय होत राहील अशा शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने. आता राजकीय त्यांच्या मनात काही ते सांगत नाहीत ना, त्यांच्या मनामध्ये काय मला माहित नाही. आता यांना सांगत होते शिवडी मधून उभे राहा, पण ते म्हणाले मी नको, शिवडीचा कुठला मुद्दा सांगत होतो वडा. मी त्यांना सांगत होतो चिपळूण मधून संगमेश्वर मधून उभे राहा, मी सांगत होतो, ते म्हणाले नको. त्यामुळे त्यांना बहुतेक खासदार व्हायची इच्छा असावी आणि ते त्यांनी व्हावं असं शुभेच्छा देतो. या प्रसंगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.